नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. आता मी तुम्हाला घेऊन आलो आहोत कल्याण जवळील शिळफाटा परिसरात असलेला स्वयंभू घोळ गणेश मंदिरात. हे मंदिर भगवान गणेशाच्या भक्तांसाठी अत्यंत श्रद्धा आणि आस्थेचं केंद्र मानलं जातं. असे म्हणतात की ते विराजमान असलेले गणपती स्वयंभू म्हणजेच स्वतः प्रकट झाले आहेत. त्यामुळे या मंदिराचे महत्त्व आणि महिमा अधिकच वाढला आहे. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवत आहोत या मंदिराचा इतिहास, येथील अद्भुत गणेश मूर्ती, मंदिरातील वातावरण आणि येथे येण्याचा मार्ग. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या मंदिराशी संबंधित अनेक रोचक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो, सध्या आम्ही शिळफाट्याकडून मंदिराकडे जात आहोत. हा परिसर कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई यांच्या मधोमध येतो आणि येथे पोहोचणं खूपच सोपं आहे. जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर इथं पोहोचायला साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो आणि जर का तुम्ही कल्याणहून इथे येत असाल तर 20 ते 25 मिनिटांचा प्रवास आहे. रस्त्यात तुम्हाला डोंगर, हिरवळ, पायऱ्या आणि शांत असं वातावरण मिळेल, ज्यामुळे हा प्रवास आणखी सुंदर आणि आनंददायी बनतो. पायऱ्या चढत जसजसे आपण मंदिराजवळ पोहोचतो तसतसे भक्तांची गर्दी आणि श्रद्धेचे वातावरण दिसू लागते. काही पायऱ्या चढल्यानंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत. तुम्ही येथे येताना पाण्याची बॉटल सोबत आणायला विसरू नका, कारण चढताना थोडा थकवा जाणवू शकतो. वर पोहोचल्यानंतर तुम्हाला थंड पाण्याचा नळ देखील उपलब्ध आहे. हे पाणी डोंगराच्या मधून येणारं अतिशय थंड, स्वच्छ पाणी आहे. जवळच तुम्हाला मोठ्या दगडात कोरलेली एक सुंदर आणि भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत स्वयंभू घोळ गणेश मंदिरात. मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर आणि भव्य आहे. जसजसे तुम्ही मंदिरात प्रवेश करता तसतसे तुम्हाला एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. चारही बाजूंनी शांतता आणि गणपती बाप्पाचा जयघोष आहे. त्यामुळे हे सर्व मिळून येथील वातावरण अतिशय पवित्र आणि भक्तिमय बनते. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथील भगवान गणेशाची मूर्ती ही स्वयंभू मानली जाते. स्थानिक लोकांच्या मते अनेक वर्षांपूर्वी येथे एक दगडामध्ये गणपतीचे स्वरूप दिसून आले. हळूहळू लोकांना जाणवले की हा दगड नसून गणपती बाप्पांचे दिव्य स्वरूप आहे. त्यानंतर येथे मंदिराचे बांधकाम झाले. असे मंदिर आसपासच्या परिसरात अत्यंत मोठे श्रद्धेचे स्थान बनले आहे. शेकडो भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि आपली मनोकामना व्यक्त करतात. भक्तांचा असा विश्वास आहे की ते मनापासून मागितलेली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. दर्शन घेताना येथे वातावरण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक वाटते. भक्त येथे आल्यानंतर नारळ तसेच मोदकाचा प्रसाद अर्पण करतात आणि बाप्पांकडून आशीर्वाद घेतात. मंदिराच्या आसपासचा परिसर देखील सुंदर, शांत आणि स्वच्छ आहे. येथे बसण्यासाठी व्यवस्था आहे. भक्तांना विश्रांती घेण्यासाठी जागाही आहे. सर्व काही अत्यंत व्यवस्थितरित्या, टापटीपरित्या आपल्याला येथे पाहायला मिळते. अनेक लोक येथे कुटुंबासोबत येतात आणि शांततेत काही वेळ घालवतात. जर तुम्हाला शहराच्या गडबडीपासून दूर थोडं शांत आणि आध्यात्मिक वेळ घालवायचा असेल तर ही जागा अगदी योग्य आहे. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या काळात आलात तर येथील वातावरण अगदीच वेगळे, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय असते. चतुर्थीच्या वेळी मंदिराला फुलांनी सजवले जाते, सुंदर रोषणाई केली जाते आणि हजारो भक्त दर्शनासाठी येतात. संपूर्ण परिसरात
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घुमतो. हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय असतो. जर तुम्हाला येथे यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी जरूर उपयोगीची ठरेल. मुंबईहून निघाला तर बाय रोडने तुम्ही येथे सहज पोहोचू शकता. कल्याणहून ऑटो किंवा बसने देखील तुम्ही येथे येऊ शकता. मंदिर सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर्शनासाठी खुले असते. गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथून प्रस्थान करत आहोत. खाली उतरणे हे चढाईपेक्षा थोडं सोपं आहे. आसपास असलेले भरपूर हिरवळ आणि झाडे त्यामुळे आपला प्रवास आणखी आरामदायी आहे. झाडांच्या सावलीमुळे थंडावा देखील जाणवतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं स्वयंभू घोळ गणेश मंदिर शिळपाटा कल्याण येथील. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन ट्रॅव्हल आणि धार्मिक ब्लॉग्स पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडले राहा. गणपती बाप्पा मोरया. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी. जय गणेश.